नमस्कार, मी अक्षय. एडियन बातमीपत्रात पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. सत्तार आणि शिरसाटांतील राजकीय वर्चस्वाची लढाई पेटण्याची चिन्हे. शिरसाटांना मंत्रिपद, पण सत्तारांना डावलल्याने आता राजकारण तापलंय. तर मांजामुळे एकाच रस्त्यावरती 5 जण घायाळ, एकाचा डोळा बचावलाय. चंपा चौकातील घटना. जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. आता बघूया सविस्तर बातम्या. मंत्रिपद मिळताच संजय शिरसाट ॲक्शन मोडमध्ये दिसले असून शहरातील समाज कल्याण विभागाच्या 1000 मुलांच्या वसतिगृहाची तपासणी घेत विद्यार्थ्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्यात. पाहणीनंतर इमारतीची अवस्था पाहून मंत्री संजय शिरसाट अधिकाऱ्यांवरती संतापले असल्याचं चित्र पाहायला मिळालंय. उडा नका जाऊ ना यार. शांत बसा रे. मुसीम भाई थोडं दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवून 2.5 वर्ष झाले म्हणतात. पण काल आज पेपरला बातमी आली 2.5 कोटी तुम्हाला मंजूर होते कसले? भाई भाई हात 2024 ला यांची अवस्था आहे. म्हणून आता हे सगळ्या अधिकाऱ्यांचं सुद्धा यांचा गै केलं जाणार नाही. परवाच्या समाज कल्याण आयुक्ताला सुद्धा सुधीर तयार राहा. पण त्यांनी ऐका, मी भोगले साहेबाला वारंवार भेटत असतो. स्वागतान शिष्यवृत्तीवरती मी काम करतो. आधीपासून सांगितलं मी काम करतो मराठवाड्याला. तर अशी अवस्था आहे साहेब. 2.5 कोटीचं आपलं टेंडर यांना मंजूर आहे. आम्हाला 1 महिन्यापूर्वीच आम्ही निवडून येतो समाज कल्याणला, परंतु यांनी काहीच काम नाही केलं इथं. आज आम्ही मग त्यामुळं काल आंदोलन केलं. आम्ही त्या माध्यमातून आपल्यापर्यंत आंदोलन पोहोचलं आणि तुम्ही व्हिजिट दिली. याबद्दल आमचं सर्वांचं विजय तुमच्या आम्ही धन्यवाद देतो. पण त्यांनी कुठल्याही प्रकारचा चुकी यावरती निविदा काढलेली नाही. आज आमचा स्पष्ट आरोप आहे. ठीक आहे. आयुक्ताला समाज कल्याण आयुक्त 26 तारखेला इथे येतील. सगळे व्हिजिट करतील. निधीची कुठेही कमी पडणार नाही. तातडीने निधी दिला जाईल. परंतु असे अधिकारी असले तर या हॉस्टेलचं काही खरं नाही. हे माझं ठामपणे मत झालंय. एक सक्षम अधिकाऱ्याची सुद्धा या ठिकाणी नेमणूक केली जाईल. आता विद्यार्थी त्यांना सांगत होते डस्टबिनला कव्हर आज लावले, साफसफाई. आताच कसे पैसे आले? निधी नाही म्हणता मग एका दिवसात कसा निधी उपलब्ध होतो? या ठिकाणी काय काय आहे ना, याचं खऱ्या अर्थाने यांचं ऑडिट केलं पाहिजे. विद्यार्थ्याच्या नावावर हे काय नेमकं करतायत ना. आता हे डस्टबिनला आज कव्हर आले, हे कुठून आणले, कोणी आणले, कसे आणले? मी सकाळी 9:30ला फोन केला आहे आणि 10:15ला इथं डस्टबिनचा कव्हर येतो. दूध आज येतंय. तर झाडूवाला 2 झाडूवाले आज दिसत आहेत. मॅडमला नंतर कळतंय बुका पहिला येतोय. मला बुके स्वागतासाठी. पहा आमचं हॉस्टेलचं दुर्दशा. हे हा जो मूर्खपणा आहे ना, हा जो गोंधळ आहे ना, यांचं काही जाणणार नाही. या मुलांचं भवितव्य खराब होणार आहे. कमीत कमी कुठं शेण खायचं यांची अक्कल तरी असली पाहिजे. म्हणून आता मी याला गांभीर्याने घेतोय. तुम्ही पाहाल यामध्ये जोही दोषी असेल त्या सर्वांना इथून हकालपट्टी करण्यात येईल. हिवाळी अधिवेशनामध्ये राज्यातील महत्त्वाचे मुद्दे राज्य शासनासमोर उपस्थित केले असल्याचं सांगून शहरातील पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असल्याचा आरोप आज पत्रकार परिषदेत ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी केलाय. 16 नोव्हेंबर 2023 ला राज्य मंत्रिमंडळ बैठक झाली होती. त्याच्यात मराठवाड्याच्या विकासाचे मुद्दे या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झाले होते. या विषयावर मी सातत्यानं या अधिवेशनात आवाज उठवलेला आहे. अजूनही सरकारने याच्यावर फक्त घोषणा सरकारच्या झालेल्या आहे. आणि तसं सरकार भले नवीन जरी असलं तरी मागचं सरकार आणि हे सरकार काय वेगवेगळं याच्यातला काही भाग नाही. पण तरी मराठवाड्याच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यात आता अशी माहिती मिळाली की फक्त सर्वेक्षणासाठी काहीतरी 61 कोटी रुपये आलेले आहेत.
परंतु प्रत्यक्षात निवडणुकीच्या काळात जर आपण बघितलं तर विशेषतः भारतीय जनता पार्टीनं मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प, मराठवाड्याचे जीवन बदलणार अशा मोठ्या मोठ्या होर्डिंग्स लावल्या होत्या. आता याचा अजून बाजारात तुरी आहे अशा प्रकारची स्थिती आहे. वॉटर ग्रीडला अजून सर्वेक्षणच नाहीये. प्रोजेक्ट काय होणार माहिती नाही आणि काय करायचं याला खर्च किती अजून माहिती नाही. आणि म्हणून हा मुद्दा मी सातत्यानं मांडला. कापूस, तूर, सोयाबीन या विषयाचा सातत्यानं या सभागृहात आणि कांदा, त्याचप्रमाणे बिडकीनमध्ये जे औद्योगिक वसाहत आहे हिचं पुढचं फेज सुरू केलं पाहिजे, कारण आता इथली जागा संपलेली आहे. हाही मुद्दा या बैठकीत मांडला. संभाजीनगर नाव या शहराचं झालेलं आहे, परंतु अजूनही बँका, विमानतळ आणि रेल्वे स्टेशन हे छत्रपती संभाजीनगर नाव एक तर लागलेलं नाही अजूनही. हाही मुद्दा मी याच्यात घेतला. कोळी समाजाला जे प्रमाणपत्र मिळत नाही त्याच्याविषयी आवाज उठवलेला आहे. संभाजीनगरची जलवाहिनी तातडीनं पूर्ण करण्याबाबत सुद्धा औचित्याचा मुद्दा मी उपस्थित केला होता. महिला आर्थिक विकास महामंडळात स्टाफला कोणत्याही प्रकारे पगार मिळत नाही त्याचा मुद्दा मांडला. संभाजीनगरची कायदा आणि सुव्यवस्था हा एक मुद्दा मी मांडलेला आहे. शहर व जिल्हा काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावरती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सन्मान मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी गृहमंत्री यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. आंबेडकरांनी जी घटना आपल्या देशाची लिहिली तिला 75 वर्ष पूर्ण झाले. त्या 75 वर्ष पूर्ण झाले म्हणून सभागृहामध्ये काँग्रेस पक्षाने मागणी केली की त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. चर्चा तर आम्ही खूप मागितल्या. शेतकऱ्यांच्या आंदोलनावर चर्चा मागितली, MSP वर, त्याचबरोबर संबलवर चर्चा मागितली, मणिपूरवर चर्चा मागितली, अदानीवर चर्चा मागितली. कुठेही चर्चा मिळाली नाही. शेवटी आंदोलन करून आम्ही संविधानावर सभागृहामध्ये चर्चा करायला जाणीवपूर्वक प्रयत्नपूर्वक आम्हाला त्याच्यात यश आलं. 2 दिवस चर्चा झाल्यानंतर बाबासाहेबांचं नाव सगळ्यांनी सन्मानाने घेतलं, परंतु तो डोस ते अपचन झालं म्हणून शहासाहेबाला आणि त्यांनी बाबासाहेबांच्या बद्दल एकही उल्लेख केला, अपमानजनक वक्तव्य केलं आणि म्हणून खऱ्या अर्थाने काँग्रेस पक्षाने 18, 19 आणि 20 3 दिवसभर आंदोलन केलं. वैजापूर पंचगंगा साखर कारखान्याच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्र्यांनी गैरहजेरी लावल्याने या कार्यक्रमानंतर तालुक्यामध्ये चर्चेला उधाण आल्याचं दिसून येत आहे. वैजापूर तालुक्यातील महालगाव परिसरात पंचगंगा उद्योग समूह संचलित पंचगंगा शुगर अँड पॉवर या कंपनीच्या नावाने सुरू होत असलेल्या पंचगंगा साखर कारखान्यामुळे तालुक्यातील ऊस उत्पादकांसाठी हक्काचा कारखाना, तरुणांना रोजगार, इथेनॉलसह 10 उपपदार्थ निर्मितीमुळे इंधनाची गरज भागणार असून या भागात पूर्णपणे कायापालट होणार आहे. त्यामुळे हा कारखाना शेतकऱ्यांसाठी कामधेनू ठरणार असून त्यांना संजीवनी मिळणार आहे. वैजापूर, गंगापूर तालुक्यांचा विकास होऊन चांगले दिवस येतील असं प्रतिपादन सरला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज यांनी केलंय. वैजापूर तालुक्यातील महालगाव शिवारात सुरू असलेल्या पंचगंगा साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा म्हणजेच मोळी टाकणे प्रारंभ महंत रामगिरी महाराज, देवगड संस्थानाचे भास्करगिरी महाराज, संस्थानचे वारसदार प्रकाश नंदगिरीजी महाराज या संत महात्म्यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत सोमवारी करण्यात आलाय. या प्रसंगी महंत रामगिरी महाराज बोलत होते. त्यांनी या परिसरात छोटे मोठे उद्योग सुरू करून तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी कारखान्याचे चेअरमन प्रभाकर शिंदे, संचालक बाळासाहेब शिंदे, उत्तम शिंदे यांनी व्यासपीठावरती उपस्थित संत महंतांचं पूजन केलं. त्यानंतर खासदार संदीपान भुमरे, नेवाशाचे आमदार विठ्ठल लंघे, वैजापूरचे आमदार रमेश पाटील बोरणारे, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, माजी आमदार अण्णासाहेब माने, बाजार समितीचे माजी सभापती संजय निकम, माजी नगराध्यक्ष साबीर खान, माजी सभापती बाबासाहेब जगताप, डॉक्टर राजीव डोंगरे, विजय पवार, रामहरी जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. तर या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही अपरिहार्य कारणामुळे हजर राहू शकले नाहीत. शिवाय जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट,
ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे व आमदार प्रशांत बम या मान्यवरांची अनुपस्थिती होती। शहरवासियांना एक सुवर्ण संधी, तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा। आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। बॉस बिगेस्ट ओला सीजन सेल, खरीदिए ओला एस पूरी रेंज पर। मूव ओएस फीचर्स, 8 साल की बैटरी वारंटी, हाइपर चार्जिंग क्रेडिट और चुनिंदा कार्ड पर 25,000 तक की छूट पाएं। टॉप सर्विस के साथ 1 दिन की सर्विस गारंटी या एक अतिरिक्त S1 पाएं। जल्दी करें, सीमित अवधि का ऑफर। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडियन बातमीपत्र। शहरात मागील काही दिवसांपासून मांजाचा फास नागरिकांचा गळा आवळत असून मांजामुळे 5 जण जखमी झाले असतानाच सोमवारी चंपा चौक परिसरात एकाचा मांजाने 5 जण घायल झाले असून यात एकाचा डोळा थोडक्यात बचावलाय। या घटनेनंतर पोलिसांनी छापा मारून आरोपी लवकेश भगत याच्याकडून 21,000चा मांजा जप्त करून गुन्हा दाखल केलाय। शहरात मागील काही दिवसांपासून मांजाचा फास नागरिकांचा गळा आवळत असून मांजामुळे 5 जण जखमी झाले असतानाच सोमवारी चंपा चौक परिसरात एकाच मांजाने 5 जण घायल झाल्याची घटना घडली आहे। यात एकाचा डोळा थोडक्यात बचावलाय। मोहम्मद इमाम राहणार नंदनवन कॉलनी असं जखमी झालेल्या इसमाचं नाव आहे, अशी माहिती बिलाल काझी यांनी दिली। शहरात सोमवारी गवळीपुरा येथे पोलिसांनी छापा मारून आरोपी लवकेश भगत याच्याकडून 21,000चा मांजा जप्त करून गुन्हा दाखल केलाय। मोहम्मद इमाम हा विद्यार्थी सिडकोकडून नंदनवन कॉलनीकडे दुचाकीवरती जात होता। यावेळी चंपा चौकात 4:30 वाजता मांजाने त्याच्या डोळ्याच्या खालच्या बाजूस दुखापत झाली। त्यानंतर काझी यांनी घाटीत दाखल केलं, त्यात 17 टाके पडले। यासोबतच आणखीन 4 जण मांजामुळे जखमी झाले आहेत। शहरात आतापर्यंत मांजामुळे जखमी झाल्याच्या अनेक घटना घडल्यात। राजा बाजार, बुडी लेन येथे नायलॉन मांजाची खुलेआम विक्री होत आहे। या मांजामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झालाय, त्यामुळे मांजा विक्रेत्यांवरती कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सय्यद सोहेल सय्यद अख्तर यांनी मनपा आयुक्त जी श्रीकांत यांच्याकडे केली आहे।
एका घटनेत मांजाने गळा चिरल्याने 8 टाके सय्यद सोहेल सय्यद अख्तर राहणार लोटा कारंजा मरकज रोड असं गळा चिरलेल्या तरुणाचं नाव आहे। सोहेल हे नारेगाव येथून लोटा कारंजा येथे दुचाकीवरती येत होते। यावेळी कटकट गेट येथील शालिमार हॉटेलजवळ पतंगाच्या मांजाने त्यांचा गळा चिरला। सोहेल यांना तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले। सोहेल यांच्यावरती 8 टाक्यांची शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात आली आहे। जिल्हा परिषदेच्या नव्या मुख्य इमारतीचं उद्घाटन 26 जानेवारी 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत। या इमारतीत सर्व विखुरलेले प्रशासकीय विभाग एका छताखाली आणण्यात आले आहेत, त्यामुळे नागरिकांची परवड थांबणार असल्याचं दिसतंय। जिल्हा परिषदेच्या नव्या मुख्य इमारतीचं उद्घाटन 26 जानेवारी 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत। या इमारतीत सर्व विखुरलेले प्रशासकीय विभाग एका छताखाली आणण्यात आले आहेत, त्यामुळे नागरिकांची परवड थांबणार आहे। नवी इमारत नक्की कशी आहे याचा आढावा आम्ही घेतला असून जिल्हा परिषदेची औरंगापुरा परिसरातील प्रशासकीय इमारत निजामकालीन वास्तूंमध्ये होती। ही वास्तू जीर्ण झाल्यामुळे सन 2001 पासून नवीन इमारत उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या। तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात या इमारतीचा कोनशिला समारंभही झाला होता। 17 सप्टेंबर 2021 रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते इमारतीचं भूमिपूजन झालं होतं। आता इमारत पूर्णत्वाला आली आहे। तळमजला 18,568 चौरस फुटांचा असून त्यात अध्यक्ष, उपाध्यक्ष, बांधकाम सभापती, आरोग्य सभापती, शिक्षण, आरोग्य, समाज कल्याण विभाग, स्थायी समिती हॉल, गोदाम, महिला पुरुष अपंगांसाठी स्वच्छतागृह। पहिला मजला 19,926 चौरस फुटांचा असून त्यात आरोग्य, वित्त व महिला बालकल्याण, पाणी पुरवठा, बांधकाम, सर्व शिक्षा अभियान, निरंतर शिक्षण विभागाची कार्यालये आहेत। 18,989 चौरस फुटांच्या दुसऱ्या मजल्यावरती मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, बैठक हॉल, वित्त, पेन्शन, कृषी पंचायत, यांत्रिकी विभाग, व्हिडिओ कॉन्फरन्स हॉल आहे। तिसरा मजला 19,731 चौरस फुटांचा असून त्यात स्वच्छ भारत मिशन, रोहियो, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन विभागाचं कार्यालय आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कोणत्या पक्षाकडे राहणार आणि पालकमंत्री कोण होणार यावरून सध्या शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे। जिल्ह्याला 2 मंत्री लाभले असून भाजपचे अतुल सावे आणि शिंदे गटाचे संजय शिरसाट या दोघांनाही पालकमंत्री पदावरती दावा ठोकलाय। त्यामुळे पालकमंत्रीपद कुणाकडे जाणार याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कोणत्या पक्षाकडे राहणार आणि पालकमंत्री कोण होणार यावरून सध्या शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे। जिल्ह्याला 2 मंत्री लाभले असून भाजपचे अतुल सावे आणि शिंदे गटाचे संजय शिरसाट या दोघांनीही पालकमंत्री पदावरती दावा ठोकलाय। त्यामुळे पालकमंत्रीपद कुणाकडे जाणार याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे। जिल्ह्यात सर्वाधिक आमदार शिंदे गटाचे आहेत, त्यामुळे त्यांचा दावा अधिक प्रबळ असल्याचं मानलं जात असलं तरी दरवेळी शिवसेनेकडेच पालकमंत्रीपद राहत असल्याने भाजपची ताकद मर्यादित राहणार असल्याचंही सूर निघतोय। त्यामुळे यावेळी तरी भाजपकडे पालकमंत्रीपद राहावं अशी अपेक्षा भाजप पदाधिकाऱ्यांना आहे। खासदारकीच्या निवडणुकीवेळी ही जागा भाजपला सोडण्याची मागणी झाली होती, मात्र सक्षम उमेदवार आणि शिंदे गटाचा आग्रह यामुळे ही जागा शिंदे गटाला सुटली आणि संदीपान भुमरे खासदार झाले। त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपातही शिंदे गट जिल्ह्यात वरचढ राहिला। छत्रपती संभाजीनगर मध्य, पश्चिम, कन्नड आणि वैजापूर, सिल्लोड, पैठण, गंगापूर अशा तब्बल 7 जागा शिंदे गटाने लढवून विजय सुद्धा मिळवला। दुसरीकडे भाजपने केवळ 2 जागा लढवल्या। मोठा भाऊ असूनही भाजप दरवेळी असं नमतं घेत असल्याने जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या उत्साहावरती विरजण पडते आहे। त्यामुळे पालकमंत्रीपद यावेळी भाजपकडेच राहावं अशी अपेक्षा पदाधिकारी आणि कार्यकर्ते व्यक्त करतायत। संजय शिरसाट यांच्या दाव्यानंतर अतुल सावे म्हणालेत की राज्य मंत्रिमंडळात जी खाती मिळाली आहेत त्यावर मी 100% समाधानी आहे। 3 खाती माझ्याकडे आहेत। पालकमंत्रीपदाची मागणी केलीच आहे। नेते जे पालकमंत्री ठरवतील त्यात आम्ही नाराज नसू। शिरसाट झाले तर आनंदच आहे, आम्हाला दुःख होणार नाही। आम्हाला इतर दुसरा जिल्हा मिळेल असं सावे म्हणालेत। मात्र भाजपचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून पालकमंत्री पदाची मागणी करणार असल्याचं भाजप शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी म्हटलंय। त्यामुळे भाजपचे स्थानिक पदाधिकारी पालकमंत्री पदासाठी आग्रह असून आता भाजप यावेळी शिंदे गटाला झुकतं माप देणार का की हे पद भाजपला घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। सत्तेत असूनही 5 वर्ष मंत्रिपदापासून सातत्याने डावलण्यात आल्यानंतर अखेर एकनाथ शिंदे यांनी सामाजिक न्याय करत शिरसाट यांना मंत्री केलाय।
त्यांनाच पालकमंत्रीही करण्यात येईल अशी चर्चा आहे। अशा परिस्थितीत मंत्रिपदापासून डावलण्यात आलेल्या अब्दुल सत्तार आणि त्यांच्यात वर्चस्वाची लढाई सुरू झाल्याचं छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात पाहायला मिळतंय। सत्तेत असूनही 5 वर्ष मंत्रिपदापासून सातत्याने डावलण्यात आल्यानंतर अखेर एकनाथ शिंदे यांनी सामाजिक न्याय करत शिरसाट यांना मंत्री केलं। त्यांनाच पालकमंत्रीही करण्यात येईल अशी चर्चा आहे। अशा परिस्थितीत मंत्रिपदापासून डावलण्यात आलेल्या अब्दुल सत्तार आणि त्यांच्यात वर्चस्वाची लढाई सुरू झाल्याचं छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात पाहायला मिळतंय। सत्तारांनी सुरू केलेल्या दबावाच्या राजकारणावरती प्रतिक्रिया देताना शिरसाट यांनी देव त्यांचं भलं करो अशी प्रतिक्रिया दिल्याने भविष्यात हे शीतयुद्ध चांगलंच रंगणार असल्याची चर्चा आहे। मागच्या सरकारमध्ये अब्दुल सत्तार मंत्री राहिले। सरकारच्या शेवटच्या काळात छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलं। शिरसाट यांना शेवटच्या टप्प्यात सिडकोचं अध्यक्षपद देऊन समाधान करण्यात आलं होतं। मात्र पुन्हा महायुतीची सत्ता आल्यानंतर मंत्रिपदासाठी त्यांनी जोरदार फिल्डिंग लावली आणि मंत्रिपद पदरातही पाडून घेतलं। भाजपची एक जागा पाडण्यासाठी सत्तारांनी केलेल्या प्रयत्नांची माहिती वरपर्यंत गेल्याने भाजपने सत्तारांना मंत्रिपद देण्यास प्रखर विरोध दर्शवला। त्यासाठी त्यांच्या असमाधानकारक कामगिरीला पुढे करण्यात आलं। वादग्रस्त वक्तव्य, न्यायालयीन केसेस ही कारणेही पुढे करण्यात आली। वास्तवात ज्यांना मंत्री करण्यात आलं त्यातील बहुतांश वाचाळवीर आहेत। एवढंच नाही तर अनेकांविरुद्ध केसेसही सुरू आहेत। अशात केवळ सत्तारांनाच डावलण्यामागे जालन्यात नको त्यांचं कल्याण करण्याची त्यांची कामगिरी असल्याचं स्पष्ट आहे। भाजप आणि सत्तारांच्या या संघर्षात अचानक शिरसाट यांनी का उडी घेतली हे कळायला मार्ग नाहीये। मात्र मंत्री झाल्यापासून सातत्याने त्यांची वक्तव्ये लक्षात घेतली तर सत्तार आणि त्यांच्यात मंत्रिपदावरून बिनसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। मंत्रिपदाची शपथ घेतानाच शिरसाट यांनी अब्दुल सत्तार यांना चिडवल्याचं पाहायला मिळालं। जिल्ह्यातील गुंडगिरी संपवणार असून त्यांची सुरुवात सिल्लोडमधून करणार असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं। तत्कालीन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी 2024च्या जिल्हा नियोजन समितीच्या निधीचं नियोजन केलं। त्यामध्ये 650 कोटींपैकी 508 कोटींच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली होती। या नियोजनावरतीही शिरसाट यांनी प्रश्नचिन्ह निर्माण करत जिल्हा नियोजन समितीचं नियोजन चुकलं असून त्या प्रशासकीय मान्यता रद्द करण्यात येणार असल्याचं सांगितलं। अब्दुल सत्तार यांचा 1 जानेवारीला वाढदिवस असून त्यानिमित्ताने त्यांचं भव्य स्वागत करण्याचं नियोजन मित्रमंडळाने केलं आहे। शनिवारी म्हणजेच 21 डिसेंबर या संदर्भात मराठा लॉन्समध्ये सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची पूर्वतयारी बैठकही पार पडली। यावेळी उपस्थितांनी सत्तार यांना मंत्रिपद मिळालं नसल्याबाबत नाराजीही व्यक्त केली। मंत्रिपदापासून डावलल्याने अब्दुल सत्तार हे वाढदिवसाच्या निमित्ताने शक्ती प्रदर्शन करणार असल्याची चर्चा सुरू आहे। एकीकडे मंत्रिपद मिळाल्यामुळे संजय शिरसाट यांचं जंगी स्वागत झाल्यामुळे सत्तार समर्थकांचा तीळपापड झाल्याचं दिसून येत आहे। शक्ती प्रदर्शन करून दबावाचं राजकारण या निमित्ताने खेळलं जात असल्याची चर्चा सुरू आहे। विशेष म्हणजे या बैठकीला उद्धव ठाकरे गटाचे सैनिक आलेले असल्याचं शिंदे गटावरती वेगळाच दबाव सत्तार आणत तर नाही ना असंही बोललं जात आहे। राजेंद्र राठोड, दिनेश परदेशी यांची उपस्थिती होती। अब्दुल सत्तार हे आमचे जुने सहकारी व सर्वपक्षीय बैठक असल्याने मी सहभागी झालो असं स्पष्टीकरण राजेंद्र राठोड यांनी दिलं। यावेळी माजी जिल्हा परिषद सभापती किशोर बलांडे यांनी साधारण 1 लाख लोक सत्तार यांच्या स्वागत कार्यक्रमाला आणण्याचं नियोजन सुरू असल्याची माहिती दिली। मराठवाडा सांस्कृतिक मैदानासह इतरही मैदानांची चाचपणी करत आहोत असंही ते म्हणाले। सत्तारांना मंत्रिपद मिळालं नाही त्यामुळे जो काही निर्णय घेतील आम्ही त्यांच्यासोबत असल्याचं त्यांनी सांगितलं। त्यामुळे नक्की सत्तारांच्या मनात चाललंय काय असा प्रश्न निर्माण झालाय। सत्तारांच्या शक्ती प्रदर्शनाबद्दल मंत्री शिरसाट यांना विचारलं असता त्यांनी खोचक प्रतिक्रिया दिली। ते म्हणालेत की देव त्यांचं भलं करो। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। सत्तार आणि शिरसाटांतील राजकीय वर्चस्वाची लढाई पेटण्याची चिन्हे। शिरसाटांना मंत्रिपद पण सत्तारांना डावलल्याने आता राजकारण तापलंय। तर मांजामुळे एकाच रस्त्यावरती 5 जण घायाळ, एकाचा डोळा बचावलाय। चंपा चौकातील घटना, जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज।